आणि या क्षणाची राजकीय वर्तुळातली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी येत आहे. अखेर राजकारणामध्ये भूकंप झालाच. होय, अहो एकनाथ शिंदे साहेब हे सत्तेत आहेत, भाजप सोबत काम करीत आहे, परंतु आजही गावाखेड्यामध्ये बऱ्याच अडीअडचणी आहेत. कुठे रस्ते नाही, कुठे वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाही, कुठे शाळा चांगल्या नाही आणि या सगळ्यांचा दणका आता शिंदेसह भाजपला बसलेला आहे. अहो महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये असलेल्या अडीअडचणी, विद्यार्थ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, हे सर्व प्रश्न विरोधक तर उचलतात, परंतु सत्तेत बसलेले काही मंत्री, काही आमदार यांना सुद्धा वाटते की जनतेसाठी काम केलं पाहिजे, परंतु जनतेसाठी योग्य ते काम होत नाही आणि त्यातूनच काही आमदारांचा, काही मंत्र्यांचा सरकारलाच घरचा आहेर, नुसताच घरचा आहेर नाही तर डायरेक्ट संजय राऊत आणि सोबत संपर्क आणि ठाकरे सेनेमध्ये मोठा प्रवेश. अहो काही दिवसापूर्वी काही आमदारांचा गट शिंद्यांसोबत भाजपसोबत गेला आणि सत्तेत जाऊन बसला. आता तेच मंत्री, आता तेच आमदार परत पुन्हा मातोश्रीच्या दिशेने येत आहे आणि परत पुन्हा उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात एकजुटीनं काम करण्याचा त्यांचा निर्धार. या सर्व आमदारांचा सर्वात मोठा पक्षप्रवेश आत्ताच मातोश्रीवर होत आहे. हे सर्व आपण तुम्हाला लगेच दाखवित आहे. नेमका कोणत्या आमदाराने, कोणत्या मंत्र्यांनी भाजप आणि शिंदे गटाला घरचा आहेर दिला, स्वतःच्या सरकारवर टीका केली, ते सुद्धा आपण तुम्हाला लगेच दाखवित आहे. अहो काही आमदार आहेत, त्यांच्या गावामध्ये अजूनही विकास झालेला नाही, अजूनही खेडोपाडी जाण्यासाठी रस्ता नाही, व्यवस्थित पिण्याच्या पाण्याची सोय नाही, शाळामध्ये विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध नाही. त्या सगळ्यांचा दणका बसला आणि सत्तेत बसलेल्या काही आमदारांनी थेट आपल्या सरकारवर निशाणा साधला. नेमकं हे आमदार कोण आहेत, कोणत्या मतदारसंघातले आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, कोणत्या तालुक्यातले आहेत, ते सगळं आपण तुम्हाला या व्हिडिओ पुढे डायरेक्ट दाखवित आहे. तसंच मातोश्रीवर नेमकं कोण कोण मंत्री पोचला, कोण आमदार पोचला, ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहेत. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघावा लागेल. अजिबात काहीही झालं तरी अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही, पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा. आणि या मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीसाठी आत्ताच व्हिडिओला एक लाईक झालं पाहिजे. अहो काही दिवसापूर्वी एकनाथ शिंदे साहेब आमदारांचा गट घेऊन ज्याप्रमाणे भाजप सोबत गेले आणि भाजपने शिंदे साहेबांना राज्याचा मुख्यमंत्री बनवलं, त्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये एकच संतापाची लाट होती की शिंदे साहेबांनी उद्धव साहेबांची साथ सोडायला पाहिजे नव्हती. परंतु ज्याप्रमाणे शिंदे साहेबांनी काम केलं, माझी लाडकी बहीण योजना ही सर्वात प्रभावी योजना ठरली, मोठी योजना आणली आणि राज्यातील तळागाळातील गावाखेड्यातील महिलांसाठी आर्थिक मदत मिळू लागली. त्याच्याच माध्यमातून सरकारने शिंदे साहेबांना भरभरून मतदान दिलं आणि शिंदे साहेबांचे 60 आमदार निवडून आले. तसंच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा चांगलं काम केलं आणि त्यांना सुद्धा जनतेने चांगला जनादेश दिला. परंतु काही दिवसापासून वेगवेगळ्या रील्स येत आहे, ज्यामध्ये गावखेड्यातील विद्यार्थी रस्त्याच्या, शाळेच्या अडीअडचणी मांडित आहे. परंतु आता तर अखेर शिंदेंचाच मंत्री, आमदार यांनी शिंदेंनाच घरचा आहेर दिला आणि सरकार काम करीत नाही हे दाखवून दिलं. नेमका हा मंत्री कोण आहेत, हा आमदार कोण आहे, हे सगळं आपण तुम्हाला लगेच दाखवित आहे. नंदुरबार शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेमुळे नागरिकांसह सत्ताधारी आमदारांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिंदे सेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी खरोखरच खड्ड्यांमुळे शहरात यायला लाज वाटते अशी संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी काय म्हटलंय पाहूयात. करण चौफुलीच्याच परिसरामध्ये 200 मीटरमध्येच एवढे खड्डे आहेत की ज्याचा हिशोबने लाज वाटते या शहरामध्ये यायची. पण हे थोडंफार प्रशासनाने सुद्धा बघितलं पाहिजे. एक माणूस नाही सांगतो म्हणून आम्ही खड्डे नाही बंद करायचे असं नाही होत. आणि प्रशासन काहीच करत नाही, तो अडचण आणतो म्हणून. अरे पोलीस प्रशासन कशासाठी आहे? कायद्याचं राज्य आहे. एकदा सगळे जरंगांचं मोठं विधान समोर आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी एकनाथ शिंदेना मोठं होऊ दिलं नाही असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी केलाय. मराठ्यांनी शिंदेंना, अजित पवारांना तळ हातावर उचललं असं जरांगे यावेळी म्हणाले. भरत, तू जे आता सांगितलंस त्याच्याप्रमाणे कपिल सिब्बल यांचा जो युक्तिवाद आहे, राणा प्रकरणाचा दाखला देऊन त्यांनी जे सांगितलं की 2/3 मेजॉरिटी 1/3 मेजॉरिटी, हा एक मुद्दा झाला. आणि 2018च्या जी घटना आहे त्याच्या संदर्भातला जो युक्तिवाद कपिल सिब्बल करतायत, हे दोन मुद्दे जर का विचारात घेतले तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिंदे गटाच्या अडचणी याच्यामध्ये वाढच होताना आपल्याला दिसते. नक्कीच खरं तर ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून
21 जून 2022 रोजी निर्णय घेण्यात आला. त्यांनी सुरत मार्गे गुवाहाटीला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 22 जूनला त्यांनी एक पत्र लिहिलं. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी जे काही व्हीप आहे व्हीप हटवण्याचा निर्णय घेतला. सुनील प्रभू जे व्हीप होते त्यांना हटवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्याच्या जागी भरत गोगावलेंची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. अशा पद्धतीने ज्या काही घटना होत्या त्या सगळ्या घटनाक्रमाचा उल्लेख जो आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून सुरू. दुसरा महत्त्वाचा मुद्दा या सगळ्यामध्ये येतो तो म्हणजे 2018ची घटना. खरं तर बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर 2013 आणि 2013 मध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली. 2018 मध्ये जी काही शिंदेच्या पूर्ण शिवसेना जी आहे या एकत्रित शिवसेनेनं उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षप्रमुख पद दिल्याचं सुद्धा पाहायला मिळत होतं. त्यानंतर 2.5 लाख जवळपास 2.5 लाख जे काही प्राथमिक सदस्य आहेत शिवसेनेचे त्यांच्याकडून सुद्धा उद्धव ठाकरेंना समर्थन देण्यात आलं होतं. त्यावेळेस उपनेते असलेल्या एकनाथ शिंदे यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंना समर्थन दिलं होतं. संपूर्ण कोर कमिटी आहे त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंच्या प्रस्तावाला संमती दिली होती आणि उद्धव ठाकरेंनीच एकनाथ शिंदे यांना उपनेते म्हणून नियुक्त केलं होतं. त्यानंतर विधिमंडळाचे गटनेते म्हणून नियुक्त केलं होतं. हाच मुद्दा आता महत्त्वाचा ठरतोय. खरं तर एका बाजूला निवडणूक आयोग सातत्यानं सांगतोय की 2018ची जी घटना आहे ती आमच्यापर्यंत नाही, आमच्या रेकॉर्डवर नाही, आमच्याकडे ती सादरच करण्यात आली नाही. मात्र दुसरीकडे तेच निवडणूक आयोग 2018ची घटना लोकशाही विरोधी होती आणि त्यामुळेच आम्ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बाजूने निर्णय घेतला अशा पद्धतीचा युक्तिवाद करताय. खरं तर कपिल सिब्बल यांनी हाच मुद्दा आता पकडलेला आहे आणि एकदम चिमटीत जसं पकडावं तसं निवडणूक आयोगाला या चिमटीत पकडलेलं आहे. खरं तर 2018ची जी घटना आहे पक्षाची घटना ती जर लोकशाही विरोधी होती, त्यातल्या सुधारणा जर लोकशाही विरोधी होत्या तर एकनाथ शिंदे यांची नियुक्ती बेकायदेशीर होती. एकनाथ शिंदे यांना ज्या पद्धतीने उमेदवारी दिली 2019च्या निवडणुकीमध्ये ती सुद्धा बेकायदेशीर असू शकते. अशा पद्धतीचा जो युक्तिवाद आहे तो कपिल सिब्बल यांनी याआधीच्या 6 ऑगस्टच्या सुनावणीवेळी केला होता आणि त्यानंतर अशा पद्धतीनं न्यायमूर्ती बागची यांनी एक अत्यंत महत्त्वाचं स्टेटमेंट केलं होतं. त्यांनी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1950 मध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याचा संदर्भ देत कोट करत एक पुढं टिप्पणी केली होती. ती म्हणजे घटना कितीही चांगली असेल तर ते राबवणारे लोक वाईट असतील तर ती घटना वाईट ठरू शकते. अशा पद्धतीचा अत्यंत महत्त्वाचा असा युक्तिवाद महत्त्वाची टिप्पणी न्यायमूर्ती बागची यांनी केली होती. सरन्यायाधीशांनी सुद्धा या सगळ्या संदर्भात टिप्पणी केली होती आणि या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर 2018ची घटना असेल, त्यानंतर विधिमंडळ पक्षातील फूट असेल, राजकीय पक्षावर केलेला दावा असेल, हे सगळे मुद्दे एकमेकाशी इंटरलिंक जरी असले तरी सुद्धा राजकीय पक्ष सर्वश्रेष्ठ कसा याच भोवती आता कपिल सिब्बल यांचा जोरदार असा युक्तिवाद सुरू आहे आणि कपिल सिब्बल यांच्या या युक्तिवादामध्ये सातत्यानं